नमस्कार, गुड मॉर्निंग. इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. इयत्ता 12वीच्या या 8व्या प्रकरणामध्ये आपण 8.3 भाग 3 आज आपण अभ्यासणार आहोत. इयत्ता 12वीला एकूण 12 पाठ असून त्यापैकी आपले 8 पाठ पूर्णपणे संपलेले होते. आज आपण 8.3 मधील भाग 3 हा भाग अभ्यासणार होतो. पाठीमागच्या तासाला आपण 8.3 भाग 2 हा भाग अभ्यासलेला होता. महायुद्ध आणि भारत यासंबंधीचे विचार आपल्याला मांडत असताना या पाठाच्या माध्यमातून आपल्याला भाग 1 आणि भाग 2 आपण पूर्णपणे अभ्यासलेलं होतं. तर या पाठाच्या माध्यमातून आता आज आपण भाग 3 8.3 भाग 3 आज आपण अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी 1921मध्ये युद्धोपयोगी वस्तू पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा विस्तृत करण्यास या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व दाखवले. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणामधून वायुसेनेला हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या, हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका अशी आग्रही मागणी केलेली होती. महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्धकार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. यात त्यावर त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. पहिले महायुद्ध 1914 ते 1919-20च्या 5 वर्षामध्ये एक पहिले महायुद्ध झालेले होते. या पहिल्या महायुद्धाला भारत इंग्लंडला जर मदत केली तर इंग्लंड भारताला महायुद्ध संपल्यानंतर लगेच स्वातंत्र्य देईल असं या भारतातील महत्त्वाच्या नेत्यांना वाटत होतं. त्या दृष्टिकोनातून भारताने त्या ठिकाणी इंग्लंडला मदत केलेली होती. पण त्याच्यानंतरच्या कालखंडात भारताला जवळजवळ पहिल्या महायुद्ध संपल्यानंतरनं दुसरा महायुद्ध झाल्यानंतरनं भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजेच पहिल्या महायुद्धानंतर जवळजवळ 27-28 वर्षांनी भारताला इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिलेलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्धकार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. यात त्यांची दूरदृष्टी दिसून येते. आता बघा, काँग्रेस आणि संरक्षण धोरण. अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केले होते. यात पुढील ठरावांचा समावेश होता. अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने आपल्या स्थापनेपासून राष्ट्रीय सभेच्या स्थापना म्हणजेच 1885मध्ये राष्ट्रीय सभेची जी स्थापना झालेली होती त्या स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केले होते. यात पुढील ठरावांचा समावेश होता. हिंदी नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यावे. हिंदी नागरिकांना भारतातील हिंदुस्थानमधील जन्मलेल्या प्रत्येक नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यावे. शिक्षण द्यावं असा ठराव त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेने मांडलेला होता. शिक्षण ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे आज आपल्याला त्या ठिकाणी जाणतो आहोत. आज प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी प्रत्येक मूल त्या ठिकाणी शाळेत जाऊ लागले. पण ही संकल्पना राष्ट्रीय सभेने आपल्या स्थापनेमध्ये म्हणजे 1885मध्ये मांडलेलं होतं. प्रत्येक नागरिकाला, देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षण त्या ठिकाणी अनिवार्य कंपल्सरी करा असा त्या ठिकाणी स्थापनेमध्येच त्यांनी मांडलेलं होतं. संरक्षण खर्च कमी करावा, पण ते अशक्य असल्यास इतर बाबीवरील खर्चात कपात करावी. संरक्षण खर्च कमी करावा. संरक्षण खर्च, देशाच्या संरक्षणासाठी लागणारा जो खर्च आहे म्हणजेच उदाहरणार्थ लष्करावर जो खर्च होत असतो त्या संरक्षण खर्चावर कपात करण्यात यावी आणि कमीत कमी खर्च करावा असा त्या ठिकाणी प्रस्ताव म्हटला. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश द्यावा. हिंदी तरुणांना प्रादेशिक म्हणजे आता त्या ठिकाणी बघा, तमिळ, मराठी, तेलुगू, कन्नड, आंध्र, तेलंगणा, त्याच्यानंतरनं पंजाब हे जे वेगवेगळे त्या ठिकाणी राज्य आहेत त्या प्रदेशामध्ये तेथील स्थानिक तरुणांना लष्करामध्ये प्रवेश द्यावा असा त्या ठिकाणी या ठरावामध्ये होतं. राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्याच्या जागी हिंदी लोकांना द्यावे. इंग्लंडची राणी यांच्या जाहीरनाम्यानुसार तर लष्करामध्ये जे महत्त्वाचे पद असतात ते
भारतात हिंदी सैनिक म्हणजे हिंदुस्थानातील सैनिकांना देण्यात यावी. या अगोदर त्या ठिकाणी महत्त्वाच्या पदावर इंग्रजच असत. इंग्लंडमधीलच लोक आपल्या भारतीय लष्कराच्या लष्करावर प्रमुख असत. आता हे पद हिंदी लोकांना हिंदुस्थानमध्ये जन्म घेतलेल्या नागरिकांना द्यावा असा कायदा राणीने केलेला होता. संरक्षण विद्यालय स्थापन करावे. लष्करी मिलिटरी स्कूल आपण ज्याला म्हणतो, सैनिकी स्कूल हे स्थापन करावं असा त्या ठिकाणी याच्यामध्ये मांडण्यात आलेलं होतं. लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावीत. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या भारतामधील जे काही संरक्षण खातं आहे, भारताला संरक्षण जे काही त्या ठिकाणी लष्कर आहेत, सैनिक आहेत, त्यावर त्या ठिकाणी जास्त भर इंग्लंडने उचलावा. ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्लंड सरकारने उचलावा अशी अपेक्षा याच्यामध्ये करण्यात आली. असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षणविषयक मागण्याची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावाच्या संदर्भात स्वहितकारी धोरण ठेवले. असा ठराव या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या सभेमध्ये त्यांनी मांडण्यात आलेला होता आणि त्या प्रकारचे विचार त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी ब्रिटिशांना ते विचारत असत. त्या प्रकारची अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिटिशांवर दबाव आणत असत. परंतु ब्रिटिशांनी त्या ठिकाणी फक्त स्वहितकारी धोरण ठेवलेले होते. स्वतःचाच फायदा, दुसऱ्यांचं काही हिंदुस्थानचं बघायचं नाही, इंग्लंड देशाचाच फायदा हे त्यांनी धोरण अवलंबलेले होते. इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात आलेले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कन्या इंदिरा या काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटले आहे. आता पहिले महायुद्ध. पहिल्या महायुद्धाचा आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा जवळचा संबंध आहे. पहिल्या महायुद्धात जमिनीवरच्या युद्धात सैनिकांच्या वेगवान हालचाली, युद्धसामग्रीची हलवाहलव यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. युरोपात इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळाची गरज होती आणि इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालीसाठी इंग्रजांना रेल्वे रुळ आवश्यक होते. इंग्रजांची गरज कंपनीसाठी संधी ठरली. कंपनीने अहोरात्र कष्ट करून सुमारे 1500 मैल लांबी भरेल एवढे रूळ पुरवले. भारतीय कंपनीला पोलादी रूळ तयार करता येणार नाहीत असेच इंग्लंडमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु भारतीयांनी त्यावर मात केली. पहिल्या महायुद्ध संपल्यावर जानेवारी 1919 व्हाईसरॉय लॉर्ड चम्सफोर्ड टिस्कोच्या कारखान्यावर आले. चम्सफोर्ड यांनी भाषणात इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेत दोस्त राष्ट्रांना जे यश मिळाले त्यात भारताने पुरवलेल्या रेल्वे रुळांना विजयाचे यश दिले. भारतीय लोकांना मनात आणले तर ते काय करू शकतात त्याची कल्पना व्हाईसरॉयने दिली. आता बघा, पहिल्या महायुद्धाचा आणि टाटा आयर्न स्टील कंपनीचा जवळचा संबंध आला. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी भारताला रेल्वेचे रूळ तयार करण्यासाठी सांगितले. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये एअरप्लेन एवढं मोठं विकसित नव्हतं, विमान एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकसित नव्हते. मग होता त्या ठिकाणी लष्करांना ताबडतोब एका प्रदेशामधून दुसऱ्या प्रदेशात पाठवण्यासाठी केवळ त्या ठिकाणी रेल्वेचेच रूळ वापरण्यात येत होते. मग या रेल्वे रूळ त्या ठिकाणी टाटा स्टील कंपनीने त्या ठिकाणी रेल्वेचे रूळ तयार करून त्या ठिकाणी इंग्रजांसमोर एक आदर्श ठेवला आणि युद्ध संपल्यानंतर इंग्लंडच्या व्हाईसरॉयनी या कंपनीला भेट दिली आणि कंपनीचं अभिनंदन केलं. त्यामुळे भारतीय लोक मनात जर आणले तर काहीही करू शकतात हा जो विश्वास आहे, हा विश्वास इंग्रजांपुढे त्या ठिकाणी भारतीय काय काय करू शकतात याची कल्पना करून दिली. त्यामुळे या टाटा स्टील कंपनी ही भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरची एक महत्त्वाची मोठी कंपनी होती. आता भारतातील 10 मोठ्या कंपन्यांमध्ये टाटा कंपनीचा समावेश केला जातो. याची सुरुवात या टाटा कंपनीने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये त्या ठिकाणी केल्याचं दिसतं. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या टाटा कंपनीने केलेलं कार्य इतर अनेक कंपन्यांना प्रोत्साहन देणारं ठरलं. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना उभारणीसाठी या टाटा कंपनीने त्या ठिकाणी एक समोर आदर्श ठेवलेला होता. हे भारतीय लोकसुद्धा मोठे कारखाने उभे करू शकतात, मोठ्या त्या ठिकाणी कंपन्या उभा करू शकतात आणि त्याची त्या ठिकाणी निगराणी आणि त्यावर त्या ठिकाणी होणारा खर्च आणि तेथे होणारे उत्पादन यांचेसुद्धा योग्य नियोजन करू शकतात. याचे उत्तम उदाहरण या टाटा कंपनीने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये करून दाखवलेलं होतं.
त्यामुळे इंग्रजांनी सुद्धा या कार्याची दखल घेऊन या कंपनीला त्या ठिकाणी योग्य तो सहकार्य करण्याचे त्या ठिकाणी आश्वासन दिले. कारण या कंपनीने पहिले महायुद्ध 1914 ते 1919 या कालखंडात जे पहिले महायुद्ध निर्माण झालेले होते, त्या पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये या कंपनीने अनेक प्रकारच्या लोखंडी वस्तू, रूळ, तसेच रेल्वेचे रूळ, अनेक वेगवेगळ्या युद्धोपयोगी सामग्री या कंपनीने आपल्या कारखान्यात तयार केलेला होता. त्यामुळे इंग्रजांना सुद्धा या कंपनीवरील विश्वास वाढला. तसेच भारतामध्ये अनेक प्रकारच्या उद्योगधंदे आपण स्थापन करावे, त्याचा फायदा भविष्यात आपल्याला होऊ शकेल याची जाणीव इंग्रजांना झाली. धन्यवाद. आपण 8.3 भाग 3 आज आपण अभ्यासलेलं होतं. 8.3 मधला त्या ठिकाणी भाग 4 आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.